पक्षात लवकरच संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना आता वेग आल्याची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यासोबतच राष्ट्रवादी महिला अध्यक्ष, युवक आणि युवती अध्यक्षपदांच्या बाबतही निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आपण पाहू शकता आताची मोठी अपडेट समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल, राष्ट्रवादीत आता लवकरच संघटनात्मक बदल होणार आहेत, काय बदल होणार आहेत, काय अधिकची माहिती आहे? काही महिने सातत्यानं राष्ट्रवादी पक्षामध्ये संघटनात्मक फेरबदल होण्याच्या चर्चा होत होत्या। विशेषतः रुपाली यांच्या जाण्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पद असेल, महिला आयोगाचं जे पद यांच्या राष्ट्रवादीकडे आहे ते पद भरायचं आहे। त्याचबरोबर इतर जी पद आहे जसं युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष ही पदं सुद्धा भरणं अजून बाकी आहे। सध्या त्या पदावर व्यक्ती संघटनेतले पदाधिकारी हे कार्यरत जरी असले तरीही ते फेरबदल होण्याच्या दृष्टीनं मोठ्या हालचाली या राष्ट्रवादी पक्षामध्ये सुरू होत्याच। परंतु आता आणखी एक महत्त्वाची बातमी अशी पुढे येते आहे की प्रदेशाध्यक्ष पद जे आहे त्या सुद्धा पदावर फेरबदल केले जाऊ शकतात असं सूत्रांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं चाचपणी पक्षाच्या अंतर्गत सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते। म्हणजे इतर जी पद आहे त्या पदांबरोबर प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा बदललं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। निश्चितच धन्यवाद प्रणाली दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे। मंगळवारी रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती। यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। मात्र या वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अनभिज्ञ असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बुधवारी दुपारी देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे। देवगिरीवरील या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे विचारणा केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, अनिल पाटील आणि सुनील तटकरे उपस्थित होते। राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आपल्या सोबत आहेत। राष्ट्रवादीचे अंतर्गत वाद, शेतकऱ्यांची कर्जमाफी असे अनेक विषय आहेत, त्यांच्याशी स्पष्ट बोलूयात। मामा, काय सांगाल? एक तर पहिला प्रश्न थेट सुनेत्रा वहिनी आणि तटकरेंच्या मध्ये सगळं काही आलबेल नाहीये। त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे वहिनींनी। तुमच्या पक्षामध्ये पॉवर रिफ्ट सुरू आहे का? पक्षावर आमच्या पक्षामध्ये सगळं आलबेल आहे। खरं तर हे तुमच्या माध्यमातून आलबेल नाही असं दाखवलं जाते। राज्याचे मुख्यमंत्री हे महायुतीचे आमचे घटक आहेत, प्रमुख आहेत। त्यांना कधीही कोणी भेटू शकतं। आमचा पक्ष, मी त्यांना भेटू शकतो, एकनाथ शिंदे साहेबांना भेटू शकतो किंवा शिवसेनेचे आमदार, भाजपचे आमदार सुनेत्रा वहिनी पवार साहेबांना भेटू शकतात। त्यामुळे कोण कोणाला भेटलं मग त्याच्यावर चुकीचा अर्थ काढणं बरोबर नाहीये। आणि त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, सुनेत्रा वहिनींना कल्पना न देता मुख्यमंत्र्यांना परस्पर भेटणं, वैयक्तिक काम किंवा सार्वजनिक काम एखाद्या भागातले असतात, ते काय आम्ही पूर्वी दादा होते त्यामुळे सगळीच कल्पना द्यावं असं काय नाही। त्यामुळे ते कुणी देऊ शकतं, जाऊ शकतं, भेटू शकतो। मी डायरेक्ट आता निघालो, माझं काहीतरी काम आहे, मी शिंदे साहेबांना भेटलो, याचा अर्थ शिंदे साहेबांचं शेवटी माहिती म्हणून आम्ही शिंदे साहेब एकत्रच आहोत ना। देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार हे आम्ही सगळे एकत्र आहोत। त्यामुळे आमच्या पक्षात सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष भक्कम आहे। त्यामध्ये अजिबात कुठेही नाही। तटकरे साहेब असतील, पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, ही सगळी आमची नेते मंडळी पातळीवरती मोठे फेरबदल करायची चर्चा सुरू आहे। त्याच्यात काही तथ्य आहे का? तटकरेंना बदलणार किंवा ह्या बाबतीमध्ये कुठलंही तथ्य नाहीये। आमच्या पक्षामध्ये आता आम्हाला पक्ष बांधणीकडे आमचा पक्ष लक्ष देतोय। जे अजितदादा पवार साहेब असताना पक्ष बांधणीमध्ये थोडं आपण मान्य करतो की थोडं थांबलं होतं, परंतु निश्चित प्रकारे पक्ष बांधणीकडे आता आम्ही लक्ष देतोय आणि वहिनींच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगलं काम करतोय। पक्षात सगळं आलबेल आहे असं त्यांचा दावा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे।
दरम्यान मंगळवारी रात्री सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। यावेळी जयंत पाटीलही उपस्थित वर्षा निवासस्थानी आल्याने नव्या चर्चांना उधाण आलं होतं। मात्र आता खुद्द सुनील तटकरेंनी पत्रकार परिषद घेत विविध चर्चांचं खंडन केलंय। जयंत पाटील आणि आमची भेट वर्षावर निवासस्थानी झाली नाही असं स्पष्ट केलंय। तसेच सुनेत्रा वहिनींना आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो। अजितदादांसारखं ट्युनिंग सुनेत्रा वहिनींसोबत आहे असंही तटकरे म्हणाले। तसेच राजकारणासाठी भेटायचं असतं तर वहिनींना माहीत असतं असंही ते म्हणाले। दरम्यान अर्थ खात्याच्या मुद्द्यावरून भेटीत कुठलीही चर्चा झाली नाहीये। तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अर्थ खात्याबाबत चर्चा करणार असून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। या पद्धतीने दादांच्या जवळ माझं नातं गेले 35 वर्षाचं दूर राहिलं। ट्युनिंग अतिशय उत्तम पद्धतीने होतं। सर्वच गोष्टी आम्ही परस्परांच्या जो बोलत होतो अशातला काय भाग नव्हता। पण मी काय करतोय, मला काय वाटतंय हे सहजगत्या दादांना समजत होतं। दादांच्या मनामध्ये काय, मला काय करायचं आहे हे मलाही त्यावेळेला कळत होतं। त्याच पद्धतीचं ट्युनिंग बहिणींच्या आणि माझ्यात आहे। पण कुठलाही गैरसमज कोणाच्याही मनामध्ये असण्याचं काही कारण नाही, उद्भवतच नाही। मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही। माझ्या लोकसभा मतदारसंघातली काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडनं पाठवायचे आहेत। अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे। ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत येईल त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो। उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबीच्या बाबतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती वैधीनं असते। सांगतो जयंत पाटलांची आमची तिथे भेट झाली नाही। त्यामुळे जयंत पाटील आले, आम्ही दोघे गेलो आणि अर्थ खात्याची चर्चा झाली। हे कुठलं तर्क मला काय कळलंच नाही। जयंत पाटलांचा काय संबंध? एक मिनिट जयंतरावचा काय संबंध? जयंतरावनी त्यांची भेट कशा कारणासाठी झाली स्पष्ट सांगितलं। जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत। ते सुद्धा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले। राज्याचा अर्थमंत्री त्यांनी दीर्घकाळ मांडलेला आहे। अनुभवी नेते आहेत, एक स्वयंभू नेते आहेत। त्यांनी त्यांची एकदा स्पष्टपणाची भूमिका मांडली तर आमच्या दोघांच्या भेटीचा आणि जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वेही काडी मात्र काही संबंध नाही। मुख्यमंत्र्यांच्या बरोबरती एकत्रितपणाने बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत। अनेक बाबींच्या वरती मुख्यमंत्र्यांच्या जो आम्हाला चर्चा करायची आहे त्या अनेक विषयांच्या मध्ये अनेक बाबींमध्ये अर्थ विभाग हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे। दरम्यान विलिनीकरणाच्या चर्चा फक्त अजितदादा असताना झाल्या होत्या। आता नव्या विलिनीकरणाच्या चर्चा नाहीत असंही तटकरेंनी स्पष्ट केलंय। तसेच चर्चांना त्यांच्याकडूनच पूर्णविराम देण्यात आला असा खुलासाही तटकरेंनी केलाय। वारंवार स्वर्गीय दादा असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या। विलिनीकरणाच्या चर्चेचा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या। मी अनेक वेळेला म्हटलं मला माहिती होतं, पण दुर्दैवाने दादांचं निधन झाल्याच्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चाला पूर्णपणाने विराम मिळाला। काही दिवसापूर्वीच साहेबांच्या पक्षाची राज्य पातळीवरची बैठक झाली। त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्ण विराम आहे। ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडली गेली। त्यामुळे नव्याने काही ती चर्चा कुठे सुरू झालेली नाही। सुरू झालीच तर मग तो विषय, पण आज तरी कुठे सुरू झाल्याचं चित्र नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत येत्या 2 दिवसांमध्ये एनडीए सर्व घटक पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांसोबत नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक घेणार आहेत। या एनडीएच्या बैठकीला शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नवी दिल्लीला जाणार आहेत। लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल होणार आहेत। या संदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे। तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महत्त्वाची विधेयकं मंजूर करायची आहेत। या संदर्भातही या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे। देखो, तमाम कानूनी औपचारिकता ये शब्द गलत है। तमाम गैर कानूनी औपचारिकता
तमाम गैर कानूनी औपचारिकता ये लोग पूरे करते हैं। कानूनी तौर पर ये तो किसी पार्टी में शामिल नहीं हो सकते, ये टूट भी नहीं सकते, ये कानून कहता है। तो कानूनी औपचारिकता क्या है? ये जो बैठे हैं अमित शाह जी, देश के गृह मंत्री, एक ऐसे नेता है वो कभी कानून को मानते नहीं, संविधान को मानते नहीं। अगर उनके मार्गदर्शन में ये लोग पार्टी छोड़ रहे हैं तो गैर कानूनी तरीके से ये काम कर रहे हैं। लेकिन उनकी